नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण समाजशास्त्र इयत्ता 12वी ह्या वर्गातील भारतीय समाजाचा परिचय हे प्रकरण बघत आहोत. त्यातील पहिला भाग आपण बघितलेला आहे, प्राचीन व मध्ययुगीन कालखंड. त्यामधील प्राचीन कालखंड आपण बघितलेला आहे. आता आपण बघतोय मध्ययुगीन कालखंड. तर मध्ययुगीन कालखंडामध्ये इसवी सन सुमारे 600 ते 1500 महत्त्वाच्या धार्मिक आचार आणि श्रद्धा प्रणालींची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. या कालखंडामध्ये भारतामध्ये काही धर्म बाहेरून आले, ज्यामध्ये जुडाईस, ख्रिश्चन, इस्लाम आणि कालांतराने आलेल्या पारशी धर्माचा समावेश यामध्ये झालेला होता. यामध्ये संगम कालखंड हा पहिला कालखंड आहे. या कालखंडाचा कालावधी आहे इसवी सन पूर्व 6वे शतक ते इसवी सन 3रे शतक. हा दक्षिण भारतातील म्हणजे साधारणपणे आजचे तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचा प्रदेश आहे. या काळाला प्राचीन तमिळ कवी आणि साहित्यिकांच्या मदुराईतील संगमामुळे परिषदा संगम कालखंड असे म्हटले जाते. म्हणजे काय, कशामुळे म्हटले जाते, कोणता कालखंड म्हटला जातो, याला संगम कालखंड असं म्हटलं जाते. कशामुळे म्हटलं जाते, आजचे तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचा प्रदेश प्राचीन इतिहासाचा काळ आहे. या काळाला प्राचीन तमिळ कवी आणि साहित्यिकांच्या मदुराईतील संगमामुळे याला संगम कालखंड असे म्हटले जाते. लक्षात घ्या, या कालखंडामध्ये समाजावरील धर्माचा पगडा फार तीव्र नव्हता. लोकांचे धार्मिक आचरण विविध प्रकारचे विधी आणि भक्ती या दोन्हीवर आधारलेले होते. धार्मिक आचरण कशावर आधारलेले आहे, विधी आणि भक्ती यावर आधारलेले होते. धार्मिक विधी भूत प्रेतादी आणि तत्सम स्वरूपाच्या देवतांच्या उपासनेशी संबंधित होते. धार्मिक विधी जी असायची ती भूत प्रेतावर त्याचा विश्वास असायचा आणि त्याचप्रमाणे तत्सम स्वरूपांच्या देवतांच्या उपासनेशी संबंधित होते. आणि त्याच प्रकारच्या ज्या देवता होते त्यांची उपासना करणे हे त्या कालखंडामध्ये होतं. आणि म्हणून तसेच त्याचबरोबर वृक्ष, दगड, जल, प्राणी, तारे आणि ग्रह यांनाही देवता स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाई. संगम कालखंडातील लोकांना काही आध्यात्मिक आणि तात्विक सत्याची जाणीव होती. जीवरूपी चैतन्य हे शरीराहून भिन्न असते असे ते समजत असत. त्यानुसार चैतन्यरूपी जीवाचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असते, परंतु त्याखेरीज असलेल्या शरीराला अस्तित्व नसते. संगमकालीन लोकांचे पूर्वज पूजा, पुनर्जन्म यासारख्या गोष्टीभोवती गुंफले गेलेले तत्वज्ञान मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जीवन यांचा विचार करणारे होते. म्हणजे कुठल्या बाबतीमध्ये विचार करणारे होते, पूर्वज पूजा, पुनर्जन्म या गोष्टीच्या सभोवती ते असं गुंफलेले होते. आणि त्यामध्ये दोन गोष्टी तत्वज्ञानामध्ये महत्त्वाच्या होत्या. एक बाब होती मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जीवन. म्हणजे पहिली बाब मृत्यू आणि त्याच्यानंतर मृत्यूनंतरचे जीवन, ह्या दोन गोष्टी या तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही अभ्यासकांच्या मते पारशी धर्माचा उगम वैदिक काळाच्याही पूर्वीचा झालेला आहे. कोणत्या काळाच्या पूर्वीचा झालेला आहे, वैदिक काळाच्याही पूर्वीचा आहे. या धर्माचे मूळ मध्य पूर्वेच्या प्रदेशात आहे. याचे मूळ जर आपण पाहायला गेलो तर ते मध्य पूर्वेच्या प्रदेशामध्ये आहे. या धर्माच्या अनुयायांचा धार्मिक छळ होत होता, म्हणून त्यांनी स्थलांतर केले आणि ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर
म्हणजे ज्या ठिकाणी गुजरात आहे आजचा भाग, त्या ठिकाणी त्यांनी स्थलांतर केले आणि ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजेच गुजरातमध्ये पोहोचले. ते तेथे स्थिरावले, तेथील संस्कृतीत मिसळले. बाहेरून आलेल्या लोकांमध्ये फक्त पारशी समाजाचे लोक असे आहेत की जे अजूनही त्यांच्या समाजाबाहेरच्या व्यक्तींशी सहसा लग्न करीत नाही. म्हणजे हा जो पारशी धर्म आहे, यामध्ये बाहेरून आलेल्या म्हणजे समाजाबाहेरील लोकांशी, व्यक्तींशी, समाजाबाहेरच्या व्यक्तींशी सहसा लग्न केला जात नाही. पारशी धर्म बाहेरील व्यक्तींना आपल्या धर्मात घेण्यास परवानगी देत नाही. अजून महत्त्वाची गोष्ट, पारशी धर्म बाहेरील व्यक्तींना आपल्या धर्मात घेण्यास परवानगी देत नाही. तसेच त्याच्या अग्यारीत ज्याप्रमाणे हिंदू धर्माचा मंदिर असतो, मुस्लिम धर्माची मशीद असते, त्याचप्रमाणे पारशी धर्माच्या लोकांच्या अग्यारीमध्ये पारशी व्यक्तीखेरीज इतरांना प्रवेश करण्यास बंदी दिलेली असते. म्हणजे त्यांना बंदी असते. म्हणजे महत्त्वाच्या बाबी कुठल्या आहेत? पारसी धर्मामध्ये बाहेरच्या व्यक्तीशी लग्न करता येत नाही. धर्मबाहेरील व्यक्तींना आपल्या धर्मामध्ये घेण्यास परवानगी देत नाहीत. तसेच त्याच्या अग्यारीत पारशी व्यक्तीखेरीज इतरांना प्रवेश करण्यास बंदी असते. ही पारशी धर्माचे महत्त्वाच्या बाबी आहेत. बाहेरून भारतात आलेल्या धर्माच्या अनुयायांपैकी ज्यू धर्मीय लोक हे सर्वप्रथम होत असे मानले जाते. ज्यू धर्मीय लोक हे सर्वप्रथम होत असे मानले जाते. ते हिब्रू राजा ज्याचं नाव होतं सालोमन. हिब्रू राजा, त्याचं नाव काय? राजा सालोमन याच्याबरोबर व्यापारासाठी भारतात आले. कोणते लोक? ज्यू धर्मीय लोक. ज्यू धर्मीय लोक हे बाहेरून आले. कोचीमधील ज्या लोकांनी ज्यू धर्माचा स्वीकार केला त्यांना कोची ज्यू असे नाव मिळाले. कोचीमधील ज्यू धर्माचा स्वीकार करणारे म्हणून कोची ज्यू. कोचीच्या किल्ल्यामध्ये आजही ज्यू सिनेगॉग पाहायला मिळते. आजही आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. भारतातील ज्यू समाजाची लोकसंख्या कमी झाली आहे. बेने इस्रायल ज्यू या समाजाचे काही लोक मुंबईमध्ये आणि मिझोराम या राज्यात आहेत. मुंबईमध्ये आणि मिझोराम या राज्यामध्ये आहेत. ज्यू धर्मीय लोक हे तोरा या धर्मग्रंथातील नियमांचे पालन करतात. हे बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. जोड्या लावा वगैरे रिकाम्या जागामध्ये इथे. ज्यू धर्मीय लोक तोरा या धर्मग्रंथातील नियमांचे पालन करतात. म्हणजे ज्यू धर्मीय लोक कोणत्या धर्मग्रंथातील नियमांचे पालन करतात असं जर विचारलं तर त्याचं उत्तर काय आहे? तोरा. त्याचे उत्तर तोरा. ज्यू धर्म हा एकेश्वरवादी आहे. ज्यू धर्म कसा आहे? एकेश्वरवादी. एकेश्वरवादी म्हणजे फक्त एका ईश्वराला मानणारा, वेगवेगळ्या ईश्वराला मानणारा नाही, वेगवेगळ्या बाबीला मानणारा नाही. पृथ्वी तलावर देवांच्या प्रेषितांचे आगमन अजून व्हायचे आहे अशी ज्यू धर्मीयांची श्रद्धा आहे. शबात हा त्यांच्यासाठी एक पवित्र विधी आहे आणि त्यांचा पवित्र विधी कोणता? शबात. मानवी इतिहासामध्ये ज्यू समाजातील लोकांना अनन्वित छळ केला गेला हे तुम्हाला माहीत असेलच. आणि त्या बाबतीमध्ये ज्यू सिनेगॉग कोची हे काय आहे हे बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. यामध्ये पारसी धर्माचा पण भाग सांगितलेला आहे, ते थोडंसं आपण बघून घेऊ. पारशी धर्म हा जगातील प्राचीन धर्मापैकी एक आणि आस्थागायत टिकून राहिलेला धर्म आहे. चांगले आणि वाईट अशा ध्रुवीय संकल्पना या धर्माच्या मध्यवर्ती आहेत.
उदाहरणार्थ स्वर्ग आणि नरक. उदाहरणार्थ स्वर्ग आणि नरक. अवेस्ता हा या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? अवेस्ता. त्यामध्ये अहुर मज्द हा विश्वाचा निर्माता असून आशा म्हणजे वैश्विक सत्याचा उगम. वैश्विक सत्याचा उगम कशाला म्हटलं आहे? आशा. आशा म्हणजे वैश्विक सत्याचा उगम, त्याच्यापासून होतो असे म्हटलेले आहे. अग्नी आणि जल, अग्नी आणि जल ही दोन तत्वे शुद्धतेची माध्यमे आहेत. जर शुद्ध व्हायचं असेल तर दोन तत्वांचा वापर केला गेला पाहिजे. पहिलं तत्व आहे अग्नी आणि दुसरं तत्व आहे जल. अग्यारी म्हणजे अग्निमंदिर. मगाशी हा शब्द आलेला आहे. अग्यारी म्हणजे अग्निमंदिर. हे पारशी धर्माचे पूजास्थान असते. पारशी लोक ज्या ठिकाणी पूजा करतात त्याचे जे स्थान असते त्याला अग्निमंदिर म्हणजेच अग्यारी असे म्हणतात. मग अग्यारी म्हणजे काय? तर अग्निमंदिर. आणि पारशी धर्माचे पूजास्थान कोणते? तर अग्यारी. इराणहून गुजरात मधील नवसारी येथे येताना पारशी पुरोहितांनी स्वतःबरोबर पवित्र अग्नी आणला. कुठून येत असताना? इराणहून येत असताना गुजरात मधील नवसारी येथे येताना पारशी पुरोहितांनी स्वतःबरोबर पवित्र अग्नी आणला. त्याचा कालखंड आहे इसवी सन 9वे शतक. स्वतःची मूळ सांस्कृतिक ओळख हरवू न देता संख्याबळ उत्तरोत्तर कमी होत असतानाही पारसी समाजाने भारतीय जनजीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये महत्वाची कामगिरी बजावली आहे. यामध्ये दादाबाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, फील्ड मार्शल श्याम मानेकशॉ, माएस्ट्रो झुबिन मेहता ही पारशी समाजातील काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आहेत. तसेच भारतातील आधुनिक उद्योगांची उभारणी करण्यात टाटा, गोदरेज आणि वाडिया हे नाव फार प्रसिद्ध आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. या पारशी कुटुंबाची कामगिरी फार मोलाची आहे. भारताला आण्विक सत्ता म्हणून ओळख मिळवून देण्यात डॉक्टर होमी बाबा यांचा सहभाग सुद्धा महत्वाचा होता. डॉक्टर होमी बाबा, नानी पालखीवाला, सोली सोराबजी आणि फली नरिमान यांच्यासारख्या सुप्रसिद्ध कायदे पंडितांनी भारतीय समाजाला कायद्याची ओळख करून दिली. आता हे माहित करून घ्या, वंशविच्छेदाची भट्टी. इसवी सन 1945 पासून होलोकॉस्ट या इंग्रजी शब्दाला एक भयानक परिणाम प्राप्त झाले. हा शब्द युरोपमधील लाखो ज्यू तसेच जिप्सी, समलैंगिक, समाजवादी, साम्यवादी आणि इतर लोकांना जिवंत जाळण्यात आले त्या घटनेचा निर्देश करण्यासाठी वापरला जातो. दुसऱ्या जागतिक महायुद्धात नाझी राजवटीने हे घडवले. भट्टीत जिवंत जाळण्यात आलेल्यांची संख्या सुमारे 11 दशलक्षाच्या जवळपासची असल्याचा अंदाज आहे. 11 दशलक्षाच्या जवळपासची. दुसऱ्या जागतिक युद्धाच्या काळात युरोपमध्ये प्रस्थापित केल्या गेलेल्या छळ छावण्यांची अधिक माहिती मिळवा. हे तुम्हाला शोधायचं आहे आणि त्याची माहिती कॉमेंटमध्ये कळवायची आहे. कृपया कळवा ही बाब. 1948 ते 1951 या काळात सुमारे 1,36,000 विस्थापित ज्यू लोकांनी इस्रायल येथे स्थलांतर केले. अनेक जण अमेरिका आणि युरोप बाहेरील देशामध्ये सुद्धा स्थिर झाले. अनेक शतके ज्यू लोकांना त्यांची स्वतःची भूमी नव्हती आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या खंडामध्ये विखुरले होते. त्यांना स्वतःची म्हणून म्हणण्याजोगी भूमी, स्वतःचा देश इस्रायल मिळवण्यासाठी 20वे शतक उजडावे लागले. त्यासाठी त्यांना राजकीय संघर्ष करावा लागला. त्यांना ह्या बाबी सहज मिळालेल्या नाहीत.
इसवी सनाच्या पहिल्या शतकात येशू ख्रिस्त यांचे शिष्य सेंट थॉमस, येशू ख्रिस्त यांचे शिष्य कोण? सेंट थॉमस हे त्यांच्यासोबत दक्षिण भारतातील मलबारच्या किनाऱ्यावर ख्रिश्चन धर्म घेऊन आले. दक्षिण भारतातील मलबारच्या किनाऱ्यावर येशू ख्रिस्तांच्या अनुयायांना ख्रिश्चन म्हणून ओळखण्यात येऊ लागले. आता ख्रिश्चन कोणाला म्हटलं जाते? जे येशू ख्रिस्ताचे अनुयायी होते. अनुयायी म्हणजे येशू ख्रिस्तांना मानणारे लोक, त्यांचे अनुयायी, त्यांचे शिष्य, त्यांना ख्रिश्चन म्हणून ओळखण्यात येऊ लागले. सेंट थॉमस यांच्या मलबारमधील स्थानिक अनुयायांना, आता हे जे सेंट थॉमस होते यांच्या मलबारमधील स्थानिक अनुयायांना सिरियन ख्रिश्चन, कोणते ख्रिश्चन? सिरियन ख्रिश्चन म्हटले जाऊ लागले. ख्रिश्चन धर्म ही ज्यू धर्माप्रमाणे एकेश्वरवादी आहे. हा सुद्धा जो धर्म आहे ख्रिश्चन धर्म, हा सुद्धा एकाच ईश्वराला मानणारा आहे आणि त्यांच्या जीवनाबद्दलचा दृष्टिकोन एक रेषीय आहे. म्हणजे प्रत्येकाला एकच जन्म मिळतो. पुनर्जन्माची संकल्पना या धर्मामध्ये नाही. प्रत्येकाला जन्म एकदाच मिळतो, एकच जन्म मिळतो आणि त्या जन्मातील त्यांच्या वर्तणुकीच्या आधारे स्वर्गात प्रवेश मिळेल की नाही याचा निवाडा केला जातो. हा विचार त्यांच्या श्रद्धा प्रणालीच्या मुळाशी असतो. प्रेम हे ख्रिश्चन धर्माचे पायाभूत तत्व आहे आणि सर्व ख्रिश्चन धर्मीयांच्या मनात प्रेषित येशू ख्रिस्तांच्या मृत्यू आणि पुनरुत्थान, येशू ख्रिस्तांच्या मृत्यू आणि पुनरुत्थान यांच्याबद्दल विश्वास असतो. वसाहतवादी काळात ख्रिश्चन धर्माचा भारतामध्ये लक्षणीय प्रभाव होता. या काळामध्ये जास्तीत जास्त भारतामध्ये प्रभाव होता. या चित्रामध्ये तुम्ही बघत असाल पलयूर येथील सिरोमलबार चर्चमध्ये सेंट थॉमस यांनी प्रतिष्ठापित केलेला एक क्रूश आहे, त्याचे इथं चित्र दिलेलं आहे. भारतामध्ये इस्लामचे आगमन इसवी सनाच्या 6व्या शतकात झाले असले तरी त्याचा प्रभाव ठळकपणे दृश्यमान होण्यास बराच अवधी जावा लागला. ज्यू आणि ख्रिश्चन या धर्माप्रमाणेच इस्लाम हा धर्मही एकेश्वरवादी आहे आणि पवित्र कुराण हा ग्रंथ इस्लामच्या श्रद्धा प्रणालीचा स्रोत आहे. म्हणजे ज्यू प्रमाणेच इस्लाम धर्म सुद्धा हा एकेश्वरवादी आहे. इथं एकच ईश्वराला मानलं जाते आणि त्यांचा पवित्र ग्रंथ असा आहे, पवित्र कुराण हा त्यांचा ग्रंथ आहे. आता दृढ श्रद्धेची कबुली, त्याला इस्लाम मध्ये काय म्हणतात बघा, शहाद, कलमा, नमाज पढ़ने, सलात, दान देणे त्याला जकात, रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास करणे त्याला सॉम किंवा रोजा, हा शब्द तुम्ही ऐकला असेल रोजा, आणि हज, मक्केची यात्रा करणे याला म्हणतात हज. हज पण हा शब्द तुम्ही ऐकला असेल. मध्ययुगामध्ये इस्लामचा प्रसार दूरवर झाला. अनेक मुस्लिम सत्ताधीशांनी इस्लामचा प्रसार करण्याचे कार्य केले. दिल्लीच्या इस्लामिक सत्तांनी एक मोठे साम्राज्य उभे केले आणि 5 मुस्लिम राजघराण्यांनी दिल्लीमधून सुमारे 320 वर्ष राज्य केले. किती वर्षे? 320 वर्ष. किती घराणे? 5 मुस्लिम घराणे. त्यामध्ये मामलूक घराणे किंवा स्लेव घराणे, पहिला मामलूक घराणे किंवा स्लेव घराणे, दुसरा आहे खिलजी घराणे, तिसरा आहे तुगलक घराणे, नंतर सय्यद घराणे आणि लोधी घराणे. हे 5 घराणे आहेत. या 5 घराण्याबद्दल तुम्हाला माहिती लक्षामध्ये ठेवायची आहे. अकबर बादशहाने इसवी सन 1779 मध्ये, अकबर बादशहाने 1579 मध्ये नैतिक तर्कवादाच्या आधारावर दीन-ई-इलाही या नवीन धर्माची स्थापना केली. तसेच सर्व धर्माच्या तत्वज्ञानाचे मंथन करून त्यातून पुढे आलेल्या वैश्विक सहिष्णुता या तत्वाच्या आधारावर अकबर बादशहाने या धर्माची उभारणी केलेली होती. या धर्मपद्धतीमध्ये पुरोहित, धर्मगुरू, धार्मिक विधी, श्रद्धा प्रणाली आणि धार्मिक म्हणजे धर्मग्रंथ यापैकी काही नव्हते.
पुरोहित, धर्मगुरू, धार्मिक विधी, श्रद्धा प्रणाली आणि धर्मग्रंथ यापैकी काहीही नव्हते. इस्लाममध्ये विविध पवित्र ग्रंथातील शिकवणीचे सार या धर्मामध्ये होते. वेगवेगळ्या पवित्र ग्रंथातील ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू अशा विविध धर्माच्या लोकांशी स्थानिकांच्या आलेल्या सामाजिक संबंधातून धर्मांतरे झाली. मग धर्मांतर कसं? स्थानिक जे लोक होते त्यांच्या संबंधामध्ये जे लोक आले त्यामुळे एका धर्मातून दुसऱ्यामध्ये, एका धर्माचा प्रभाव दुसऱ्या धर्मावर पडायला लागला आणि धर्मावर प्रभाव पडायला लागला की मग ऑटोमॅटिक लोक या धर्मातून त्या धर्मामध्ये जायला लागले. ख्रिश्चन धर्मप्रसारक त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक सेवेसाठी ओळखले जातात. सर्वात जास्त ख्रिश्चन धर्माने धर्मप्रचार केला आहे आणि शैक्षणिक आणि सामाजिक सेवेसाठी हे ओळखले जातात. या सेवा देत असताना त्यांनी लिंग, जात, धर्म, समाज असा भेदभाव केला नाही. शैक्षणिक सेवा देत असताना ख्रिश्चन धर्माने मात्र लिंग, जात, धर्म, समाज असा कुठलाही भेदभाव केला नाही. नंतर शीख धर्माचा उदय झाला. हा शीख धर्माचा उदय 15व्या शतकामध्ये झाला. 15व्या शतकामध्ये शीख धर्माचा उदय झाला. गुरु नानक इसवी सन 1469 ते 1531 यांनी शीख धर्माची स्थापना केली. मग शीख धर्माची स्थापना करणारे कोण? गुरु नानक. शीख धर्माची हे लक्षात ठेवायचे, नोट्समध्ये लिहून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला रिकाम्या जागा, जोड्या लावा यामध्ये हे उपयोगी येईल किंवा एका वाक्यातील उत्तर देण्यासाठी तुम्हाला सुद्धा कामात येईल. त्याचा प्रसार सुरुवातीला पंजाबमध्ये झाला. शीख धर्माचा प्रसार पंजाबमध्ये. या धर्मामध्ये जातीवर आधारित उच्च नीचतेला स्थान नव्हते. लक्षात घ्या ही बाब. या धर्मामध्ये सुद्धा जातीवर आधारित उच्च नीचतेला स्थान नव्हते. धर्म आणि इतर सामाजिक क्षेत्रात प्रत्येकाच्या समानतेला शीख धर्मामध्ये मान्यता होती. सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला समानता होती शीख धर्मामध्ये. शीखांच्या 10 गुरूंनी केलेला उपदेश हा शीख धर्मीयांच्या श्रद्धा प्रणालीचा पाया आहे. किती गुरूंनी? 10 गुरूंनी केलेला उपदेश. श्रद्धा प्रणालीचा पाया कोणती? शीख धर्मीयांचा पाया. शीखांनी 10 गुरूंनी केलेला उपदेश. श्री गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा पवित्र ग्रंथ आहे. त्यांचा पवित्र ग्रंथ श्री गुरु ग्रंथ साहिब. यामध्ये कोणकोणत्या बाबी दिलेल्या आहेत ते बघा. या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. शीख धर्मातील पंचकार म्हणतात त्याला. पहिली बाब आहे किरपान, कछेरा दुसरी बाब आहे. तिसरा आहे केश, चौथा आहे कडा आणि 5वा आहे कंगा. हे शीख धर्मातील पंचकार आहेत. 5 गोष्टी आहेत म्हणून त्याला पंचकार म्हणतात. किती गोष्टी आहेत ह्या? 5, म्हणून याला म्हणतात पंचकार. शीख धर्मातील पंचकार. सार्वजनिक स्वयंपाकघराला पंजाबी भाषेमध्ये लंगर म्हणतात. जे लंगर हा शब्द तुम्ही ऐकला असेल. लंगर आहे, जेवण मिळते, तिथं छान जेवण दिलं जातं. पण त्याला सार्वजनिक स्वयंपाकघराला पंजाबी भाषेमध्ये लंगर म्हणतात. 16व्या शतकातील संस्थापक गुरूंनी लंगरला संस्थात्मक रूप दिले. म्हणजे 16व्या शतकामध्ये जे गुरु होते, संस्थात्मक गुरु, त्यांनी लंगरला संस्थात्मक रूप दिले. लंगरचे संस्थात्मक स्वरूप हे दान आणि समानता या तत्वांचे एकमेवाद्वितीय असे प्रतीक आहे. कोणत्या 2 गोष्टीचे? दान आणि समानता. इथं भेदभाव होत नाही. दान व समानता या 2 बाबी लंगरमध्ये विशेष महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात. ते प्रतीक मानलं जाते. तिथे जातपात, वय, स्त्री पुरुष, सामाजिक प्रतिष्ठा अशा कोणताही भेदभाव न करता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शाकाहारी भोजन पुरवले जाते. विशेष महत्त्वाचे शाकाहारी भोजन पुरवले जाते. सर्व शीख गुरुद्वारामध्ये लंगर असतेच. तिथे काम करणाऱ्या स्वयंसेवकांना, जे त्या ठिकाणी काम करतात त्या स्वयंसेवकांना सेवादार म्हणतात. काय नाव आहे? सेवादार असे म्हटले जाते. अभ्यागतांशी त्यांची वर्तवणूक सौजन्य, काळजी आणि अगत्य या 3 गोष्टींनी युक्त असते. फार सौजन्य,
काळजी आणि अगत्य, सेवाभाव हा जास्तीत जास्त आपल्याला या समुदायामध्ये पाहायला मिळतो. आणि त्या ठिकाणी सौजन्य, काळजी आणि अगत्य या तिन्ही गोष्टींची युक्त अशी असते. या चित्रामध्ये तुम्हाला लंगरचं फोटो दिसत आहे, ते तुमच्या लक्षामध्ये येत असेल. इथं लोक, आणि जर कधी तुम्ही अमृतसरला गेले गोल्डन टेम्पलला, तर तिथं तुमच्या लक्षामध्ये येईल. आपल्याही भागामध्ये बरेच ठिकाणी लंगर असतो. लंगरचा आस्वाद कोणी पण घेऊ शकतो, तुम्ही पण घ्या. तर पण तुम्हाला हे अमृतसरमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात आणि सेवाभाव तिथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. भेदाभेदाच्या पार्श्वभूमीवर मध्ययुगीन कालखंडामध्ये भक्ती तत्वाला प्राधान्य देणाऱ्या चळवळी उदयाला आल्या. कोणत्या तत्वाला? भक्ती तत्वाला प्राधान्य देणाऱ्या चळवळी उदयाला आल्या. हिंदू धर्म पद्धतीत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले. आणि ह्याचा परिणाम असा झाला की या हिंदू धर्म पद्धतीमध्ये बदल घडून आला. या बदलामधून समाजाच्या सर्व जातीमधील आणि स्तरामधील लोकांना सामावून घेणारे भक्तिपंथ भारतातील विविध प्रदेशामध्ये उदयाला आले. एका ठिकाणी नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी लक्षात आले. भक्तिपंथामध्ये धार्मिक विधींच्या अतिरेकावर टीका केली गेली आणि साधेपणावर भर देण्यात आला. परमेश्वरापुढे सर्वजण समान असतात हे आग्रहाने मांडण्यात आले. परमेश्वरासमोर सर्वजण समान असतात मांडण्यात आले. कीर्तने आणि अखंड नामस्मरण यांना भक्तिपंथामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. अनेक संत कवींच्या कामगिरीमुळे भक्ती परंपरेतील कीर्तने आणि अखंड नामस्मरण या दोन गोष्टी समाजाच्या सर्व स्तरामध्ये कायमस्वरूपी रुजल्या. भक्ती तत्वावर भर देणारा इस्लाम मधील सुफी पंथ याच काळात उदयास आला. कोणत्या काळामध्ये? याच काळामध्ये सुफी पंथ इस्लाम मधील उदयास आला. या पंथातही मानवतेच्या एकता आणि अल्लाहच्या दरबारातील सर्वांचे समान स्थान या तत्वांना महत्व होते. कबीर, रहीम आणि गुरु नानक यासारख्या संत महात्म्यांचे भारतभराच्या भक्ती चळवळीतील स्थान अनन्यसाधारण आहे. कबीर आणि रहीम यांनी विधी, अंधश्रद्धेवर आधारलेल्या प्रथा, मूर्तिपूजा आणि तीर्थयात्रा यासारख्या धार्मिक बाह्योपचारांचा निषेध केला. गुरु नानक यांनी जाती व्यवस्था, धार्मिक विधी आणि मूर्तिपूजा इत्यादींना मनाई केली. गुरु नानक यांनी विशेषतः धार्मिक विधी, मूर्तिपूजा इत्यादींना आणि ही जाती व्यवस्था यांना मनाई केली. तर ही बाब झाली या धर्माची.